नमस्कार. संत बाळूमामांची एक अतिशय सुंदर आणि छोटीशी गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. एकदा बाळूमामा आपल्या बकऱ्यांचा कळप घेऊन एका गावातून चालले होते. कडक उन्हाचे दिवस होते. उन्हामुळे आणि प्रवासाने बकऱ्यांना खूप तहान लागली होती. पण आजूबाजूला कोठेच पाणी दिसत नव्हतं. विहिरी आणि तलाव सगळे कोरडे पडले होते. सगळे भक्त आणि गुराखी काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी मामांना विचारलं, "मामा, या कडक उन्हात या मुक्या प्राण्यांना पाणी कुठे मिळणार?" मामाने शांतपणे हसून आपल्या हातातील काठी जमिनीवर एका विशिष्ट जागी टेकवली आणि म्हणाले, "इथे थोडी माती बाजूला करा." भक्तांनी मामांच्या सांगण्यावरून तिथे थोडी माती बाजूला केली आणि आश्चर्य काय, तिथून थंड आणि स्वच्छ पाण्याचा जिवंत झरा वाहू लागला. सगळ्या बकऱ्यांनी आणि भक्तांनी पोटभर पाणी प्यायलं. निसर्गावर आणि मुक्या प्राण्यांवर अपार प्रेम करणाऱ्या बाळूमामांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे देव स्वतः मदतीला धावून येतो. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.